रमा रमा काय होतंय? रमा तुम्ही खाली बसा. काय झालं रमा? नाही नाही काही नाही, डोळ्यापुढं अंधारी आली फक्त. मी ठीक आहे. एक मिनिट, तुम्ही मी पाणी ठीक प्या. आहे. रमा पाणी प्या, पाणी प्या, पाणी घ्या. काय झालं? अगं यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. अगं मग बस बस. नाही ठीक आहे. बरं वाटतंय का आता? नाही तर डॉक्टरकडे जाऊन ये आणि हवं तर मंजूला घेऊन जा बरोबर. मला वाटतं तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या. चालेल. सावकाश. काय करायचं या मुलीचं? काय झालं आई? अरे बघ ना, सतत धावपळ, सतत कामं, तब्येत बरी असू दे नसू दे सारखं काहीतरी चालू असतं, पण चेहऱ्यावर मात्र अजिबात काही दाखवत नाही. आता पण बघितलंस ना, चेहऱ्यावर हसूच होतं तिच्या. खरंच गुणी आहे. अरे प्रताप, आज जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन ये. म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा करता येईल. गुरुजींना मी सांगते तसं लवकर यायला. हो आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आवरून घेतो. हो चालेल. रमे, अगं काय होतंय? सावकाश. काय झालं? अगं नाही, ते डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालंय. तू कालपासून काय बी खाल्लं नाही, उपवास धरलाय त्यातून. मग असंच होईल ना. तुला मी थांब काहीतरी खायला देते पटकन. अगं नको, थांब, थोड्या वेळानं खाईन मी. रमा, तू उपास धरला होतास? अहो बाईसाहेब धरला होता नाही, धरला हाय तो बी कडक. अगं मग मला सांगायचंच ना. अहो नाही, ते काय सांगणार ना. अगं हा उपास सगळ्याच जणी धरतात, चांगला नवरा मिळावा म्हणून. त्यात काय लाजायचंय? काय मंजू, बरोबर आहे ना? आणि जर मी आता इथे आले नसते तर मला कळलंच नसतं. अहो नाही, मी इतक्यात सोडणारच होते उपवास. अजून किती वेळ उपास धरणार आहेस? हे बघ, काहीतरी खाऊन घे. आपल्याला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जायचंय, खूप काम आहेत तिथे. पण हे सगळं तब्येत सांभाळून. मी अभि केव्हाची हेच सांगते तिला, पण माझं ऐकतच नाही बघा ती. नाही ऐकलं ना तर मला सांग आता ह्याच्या पुढे. रमा, तू आधी पहिले काय? लगेच खायला घेते पाहिजे, लगेच खाऊन घेते. ठीक आहे. रमे, बाईसाहेबांना लई काळजी आहे बरं का तुझी. अगं चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं यासाठी बाप्पाची कृपा असायला लागते बघ. खरंय रमे, तू यावेळी बाप्पाची लई सेवा कर. बाप्पा प्रसन्न होईल बघ तुला. आणि जी माणसं तुझ्यासाठी लई खास आहेत ना, त्या माणसांना एकदम जवळ करेन बघ. छोटे मला नाश्ता आणू का तुम्हाला? नाही नको. अहो असं काय करताय? रातच्याला बी तुम्ही असंच झोपलात. काहीतरी खाऊन घ्या. प्रताप, प्रताप काय ऐकते मी हे? काय? तू सुद्धा कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस. हे बघ, जे मी रमाला सांगितलं तेच तुला सांगते. तब्येत सगळ्यात महत्वाची. अरे इतकं काम करायचंय, हे असंच वागणार आहेस का तू? अगं आई, काय आई काय आई? अरे दुप्पट काम करायचंय, 15 मिनिटं सुद्धा काढता येत नाहीत का तुला जेवणासाठी? काय अर्थ आहे याला? मी तुला सांगते, तुझ्या फिटनेस कडे लक्ष दे तू. अगं आई, ऐक ऐक, तुला माहिती आहे ना मी फिटनेसच्या बाबतीत किती अलर्ट असतो ते. अगं काल रात्री डेकोरेशनचं खूप काम होतं ना, त्यामुळे यायला उशीर झाला. मग रात्री आल्यानंतर जेवायची इच्छाच नव्हती, म्हणून. कितीही उशीर झाला तरी जेवलं पाहिजेच. उपाशी अजिबात झोपायचं नाही. हो मी खाऊन घेतो. तुझा आवरायला की आपल्याला निघायचंय. ठीक आहे, तू खाऊन घे. हो आणि तेजूला पण आवरायला सांग. सांगते. रमा, प्रतापच्या नाश्त्याचं बघ. जी बाईसाहेब. अरे तू इथे काय करतोस? अब ते जा ना, घरात दुसरी कामं नाहीत.
जा सगळ्यांना मदत कर. झाडाला पाणी घाल. जा जा. मुद्दाम केलं ना तुम्ही छोटे मालक, म्हणजे मी काही खाल्लं नाही म्हणून तुम्ही बी काही खाल्लं नाही, हो ना? ते जाऊ द्या. महत्वाचं हे आहे की तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या. अहो जा. अहो अशा बघत काय बसलात? जा काहीतरी खाऊन घ्या. हे बघा, जोपर्यंत तुम्ही काही खाणार नाही ना तोपर्यंत मी सुद्धा काही खाणार नाही. हो का? हा. मग गंमत अशी आहे छोटे मालक की मी आधी हेच ठरवले, तुम्ही जोवर खात नाही ना तर मी आधी काही खाणार नाही. मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पायी हळूहळू चाला, मुखान गजानन बोला. पायी हळूहळू चाला, मुखान गजानन बोला. कपाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. ये प्रताप. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता उद्या गुरुजी आले ना की छान पूजा करूया. हो. रमा आणि मंजू तुम्ही गेलात तरी चालेल, पण उद्या सकाळी लवकर या हा, प्रसाद करायचाय. जी बाईसाहेब. आणि रमा सरलाला सांग यायला, मदत होईल तिची. चालेल, मी सांगते मामीला. तुम्ही पण या आता, उद्या सकाळी पण या हा. तुम्हाला सारखी भीती वाटत असेल ना आपल्या नात्याबद्दल? आपण आई आणि रावसाहेबांना कसं सांगणार? हीच भीती मी कायमची संपवायची असा निर्णय घेतला. मी आपल्या नात्याबद्दल आईला सगळं सांगायचा निर्णय घेतला. तुमच्याकडे एक वेगळी शक्ती आहे रमण, ती प्रत्येकाला जाणवते, पण तुम्हीच त्याच्याकडे नीट बघत नाही. तुमच्या या गुणांनी, तुमच्या कामानं तुम्ही कोणाचंही मन सहज जिंकू शकता. आणि मला खात्री आहे की तुम्ही आई आणि रावसाहेबांचं मन नक्की जिंका. छोटे मालक माझ्यासाठी काय बी करू शकते, मग मी का मागे हटायचं? त्यांना वाटतं मी बाईसाहेबांचं, रावसाहेबांचं मन जिंकू शकते. जर त्यांना माझ्यावर एवढा भरोसा असेल तर मी आधी त्याला आता खरं उतरायला पाहिजे. नाही, छोटे मालक संगतीला असतील तर काय बी अवघड नाही. ते माझ्या पाठीशी नेहमी उभे राहतील. पर आता ते म्हणतात तसं मला बी बाईसाहेबांचं आणि रावसाहेबांचं मन जिंकलं पाहिजे. मी सुद्धा त्या घरासाठी काय बी करू शकते हे त्यांना दाखवून द्यायला हवं.
जमेल ना मला हे समज. रमी, आता नसतं शंका आणू नको डोक्यात. छोटे मालक म्हणतात ना, प्रेमानं काय बी जिंकता येते. मग आता तसंच वाग. आता बाईसाहेबांचं आणि रावसाहेबांचं मन जिंकण्यासाठी मी काय बी करावं लागलं तरी कर. मी नाही मागे हटणार. मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या. पूजेला सुरुवात करूया आपण. हो. आचमन करायचं, 3 वेळा पाणी प्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. बाप्पा, प्रतापला साजेशी आणि आमच्या घराण्याला शोभेल अशी सून मिळू दे, हीच प्रार्थना. तुम्ही रमाला माझ्या आयुष्यात आणलं त्यासाठी थँक्यू. ही साथ आयुष्यभर अशीच राहू द्या. भाईसाहेब, पूजा पूर्ण होत आली आहे. नैवेद्याचा प्रसाद तयार असेल तर एवढा आणायला सांग. ठीक आहे, मी सांगते. ओम बृहस्पा महागणपतये नमः. हा दिवा ओळायचा आहे. आज ज्यांच्यावरती संक्तमन्निना योजितम मया दीपम गृहाण देवेश त्रैलोक्यम प्रतिमाप भक्त्याम दीपम प्रयच्छामि. रमा, जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या इथं आहे तोपर्यंत रोज नवीन नवीन नैवेद्य करायला लागणार आहे बरं का. वय आणि काय काय करायचं ह्याची आठव करून ठेवा. ग मामी, रोजच्या रोज एकदम भारी आणि मस्त नैवेद्य दाखव बघ. हॅलो. हा रमा, हा. अगं इथली पूजा झाली आहे, तेव्हा नैवेद्य घेऊन ये. वय वय, म्हणजे थोडंच राहिलंय, थोड्या वेळात आणते. झालीये ना सगळी तयारी? बरं, सरलाला फोन दे. हा, 1 मिनिट. मामी, बाईसाहेबांना बोलायचंय माझ्याशी सरला, जी बाईसाहेब. दरवर्षीप्रमाणे नैवेद्याचं ताट छान सजवून पाठव. तुला माहितीच आहे. होय जी, अगदी तसं सजवून पाठवते. ठीक आहे. बाईसाहेब, बाप्पाची पूजा कशी झाली तिथली? पूजा छान झाली, पण एक खंत राहिली ग मनात. कसली खंतो? अगं, गणपती बाप्पाला नवस बोलले होते, असं काहीतरी करा की पुढल्या वर्षी नैवेद्य माझी सूनच दाखवेल. अहो मग त्यात काय एवढं? तुम्ही घ्या की मनावर. दारासमोर मांडव टाका आणि छोट्या मालकांचं लग्न उरकूनच घ्या. अगं, मी मनावर घेतलंय का, पण प्रतापनी मनावर घेतलं पाहिजे ना. होय जी, ते पण खरंच आहे. बरं, मी निवेद करून पाठवते. रमाला सांगते पंचायत समितीमध्ये घेऊन यायला. हा, थोडंच राहिलं, लगेच धाडते मी. ठीक आहे. झालं. मावशे, हा ग, काय म्हटलं ग बाईसाहेब? काय नाही ग, छोट्या मालकाचं लग्न लवकरात लवकर उरकून टाकायचं म्हणतायत. आणि त्यांनी नवस पण केला होता, या वर्षी माझी सून तुला नैवेद्य दाखवेल म्हणून. असं आहे व्हय. बरं मावशे, तुला एक सांगू का? काय ग? ते बाप्पाला मोदक लई आवडतात ना, हम्म, आणि मग त्याला जर मोदक हवेच असतील तर मग तो काय बी करेल. हो ना रमे? बरे पुरीनो, आता गप्पा मारत बसू नका. नैवेद्य घेऊन जायचं ना रमा तुला. हा. ते काढून ठेव. हे घे, उकड. काढू हा, हात भाजा. होय. प्रसाद घेऊनच जा. हं? आई, परत एकदा फोन करून बघ ना. अगं, तिच्या हातामध्ये प्रसादाचं ताट असेल. हं? नाही फोन घेता येणार, गोंधळून जाईल ती. थांब, येईल.
रमा, अगं तुला माहिती नसेल पण मला कधी तुझ्या हातचे मोदक खाते असं झालंय. म्हणजे ऍक्च्युली गणपती बाप्पापेक्षा मलाच जास्त घाई झालीये. चला नैवेद्य दाखवूयात. तुला प्रसाद पण वेळेवर आला. मग आता तुमच्या मनासारखं झालं ना सगळं. हो, पूजा खरंच खूप छान झाली आणि प्रसादही आलाय वेळेवर. दे. अगं, एक मिनिट पकड. रावसाहेबांचा फोन आहे. उचल मग, बघ काय बोलतायत ते. आलेच. या इकडे तुम्ही पुढे. पाण्याचं मंडल करायचंय आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचंय. अहो म्या करू. हो तुम्हीच या. स्थिरं देवरं देवीं परत्रं परमागतिं शर्करा खण्डखाद्यानि दधिक्षर कृतानि च. बोला. अहो गडबड आहे मान्य आहे, पण तुम्ही यायचंच नाही असं करू नका. अहो आपल्याला गणपती समोर नवीन पक्षाचं गाऱ्हाणं घालायचंय. संध्याकाळपर्यंत पोचालो तुम्ही, मग रात्रीची आरती एकत्रच करू. ठीक आहे, वाट बघते मी. या पैसे या पुढे या. हे फुल घ्या आणि मुत्ताचा नैवेद्य दाखवा देवाला. नैवेद्यार्थे महानैवेद्यम मोदक नैवेद्यम समर्पयामि. सत्यंतवर्तेन प्रसिंचामि. ओम प्राणाय स्वा, पानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, ब्रह्मणे स्वा. पुन्हा एकदा पाणी फिरवा. पुनर्नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय स्वा, पानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, ब्रह्मणे स्वा. हे फुल देवाला व्हा. आता देवाला नैवेद्य अर्पण करूया. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या. नैवेद्यम घृताम देवम भक्तिं चलाम करून स्थिरं देवरं देवीं परत्रं परमागतिं शर्करा खण्डखाद्यानि दधिक्षर कृतानि च. आहारं भक्षभोजनं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. अगं गणपती बाप्पाला नवस बोलले होते, असं काहीतरी करा की पुढल्या वर्षी नैवेद्य माझी सूनच दाखवेल. तिथे पाणी हातात घ्या आणि मंडल तयार करा. अहो म्या करू. हो तुम्हीच या. हे ठेवा. यावर्षी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य तिच्या सुनेनच दाखवलाय. बाप्पाच्या मनात सुद्धा हेच आहे रमा. आता सगळं निर्विघ्न पार पडतं की नाही ते बघाच.